मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की कोल्हापूर शहराचा रुबाब असणाऱ्या, रांगडेपणा जपणाऱ्या छत्रपती शिवाजी पेठेमध्ये माही साजरी केली जाते ते. आता तुम्ही म्हणाल, शहर आणि माही काय संबंध? सांगतोय का. त्याचं झालं असं की 2007 साली छत्रपती शिवाजी पेठेतल्या उभा मारुती मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला. त्यावेळी या ठिकाणी महाप्रसाद आयोजित केला होता. आता महाप्रसादाला गोडाधोडाचं जेवण असतं. कोल्हापूरची, त्यातल्या त्यात पेठेतली मंडळी किती मटण प्रेमी आहेत हे काही वेगळं सांगायला नको. मग तेव्हाच इथल्या जुन्या जाणत्या मंडळींनी ठरवलं की आपण आपल्या पेठेमधली माही सुरू करायची. ठरलं तर मग तेव्हापासूनच छत्रपती शिवाजी पेठेतल्या माहीची सुरुवात झाली. पेठेचं बलस्थान उभा मारुती आहे. उभा मारुतीचा ज्यावेळेला जीर्णोद्धार झाला त्यानंतर आम्ही ठरवले की सगळ्यांनी एकत्र यावं, शिवाजी पेठेची माही करावी. त्यापासून आज 19 वर्ष सलग माही करता येईल. ही माही गेली 19 वर्ष अखंडितपणे साजरी केली जाते. निवड पेठेतीलच नाही तर पेठे बाहेरूनही लोक इथे येतात आणि मटण घेऊन जातात. दुसऱ्या घरी सुना मुली आहेत, त्यांना जेवायला बोलायला पाहिजे. आपण त्यांच्या घरी जेवायला जातो दरवर्षी. त्यांच्या घरी खेड्यात दिलेले आहेत, कुठं आजूबाजूला दिलेले आहेत. पाहुणेबाईंना जेवायला बोलवायला करतात, एकत्र यावं यांनी असं याकरता माहिती. ही माही माहेरवाशीन लेकींसाठी, पोरींसाठी सुद्धा विशेष आहे बरं. म्हणजे पेठेतल्या मुलींनी माहेरी यावं आणि त्यांचं माहेरपण चांगल्या पद्धतीनं जपता यावं, यासाठी सुद्धा ही माही आनंदानं साजरी केली जाते. मग ज्या पोरींचं माहेर शिवाजी पेठ आहे ना, त्या पोरींना मात्र इथं विशेष माहेरपण पहाटे 4 चालू होते. एक एक वेळा 12 वाजता चालू केलं होतं. या वर्षी आता 4 वाजता चालू केले, संध्याकाळी 6 पर्यंत असतं. शिवाजी पेठ एक व्हावी, एकत्र यावं शिवाजी पेठ, याकरता माहिती केली. अशी ही सामाजिक सलोखा जपणारी आणि शहरातही गावपण टिकवणारी छत्रपती शिवाजी पेठ.